आनंदी मालिकेच्या आजच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये आनंदी वरुणचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून त्याच्यासोबत जाते. पण तिला इतका उशीर झालेला असतो मित्रांनो की तिचा फोनही बंद पडतो. आरती खूप प्रयत्न करते तिचा फोन लावण्याचा. पिंट्यासोबत ती धावाधाव करून तिचा शोधही घेते. आबांचं तर पार अवसानच कळून पडतं. आणि अशा वेळप्रसंगी विद्याधरची काळी नजर पडली आहे आनंदीवरती. नेमकी आनंदी त्याच्या कचाट्यात सापडते. त्याची गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी ती त्याची मदत करते आणि त्याच्या बदल्यात तो विद्याधर तिला घरापर्यंत सुखरूप पोचवतो. आणि चंदनला सांगून आता तिच्यावरती त्याने नजर ठेवलेली असते. आता विद्याधरची काळी नजर ही आनंदीवरती पडली आहे म्हणताच युगंधरने स्वतः आनंदीला फॅक्टरीत नोकरीला ठेवलं. आणि त्याच फॅक्टरीत तो विद्याधर नीच नराधम आनंदीच्या अंगाला स्पर्श करणार तितक्याच युगंधर जबरदस्त एंट्री घेतो आणि असा काही धुतो ना त्या विद्याधरला, चांगला फोडूनही काढतो, त्याचा पायही तोडतो आणि फरफटत आणून फॅक्टरीच्या बाहेरही फेकून देतो. पण युगंधरने विद्याधरसोबत जे काही केलं त्याचा राग त्याने मनात ठेवलाय. आता हे सगळं नक्की कसं घडतंय आणि विद्याधर आनंदीसोबत काही वेडवाकडं करतोय का, त्याच्या बदल्यात युगंधर त्याला काय शिक्षा देतोय ते पाहणार आहोतच. त्यासाठी आजचा भाग व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि कसा वाटतो भाग ते कमेंट करून सांगाही. आनंदीला आबांनी ताकीद देऊन सुद्धा आनंदीला घरी यायला इतका उशीर झालेला असतो. पण तिला एका गोष्टीचं समाधान असतं की तिच्यामुळे वरुणचा वाढदिवस छान साजरा होऊ शकला. आता विजांचा कडकडाट चालू होतो, आनंदीचा जीव घाबरतो. आता उशीरही झालेला असतो आणि त्यात फोनची बॅटरीही डाऊन झालेली असते. तरी पण ती पटापट घरी जायला बघते. इकडे विद्याधर नावाचा राक्षस आणि त्याला साथ देणारा दुसरा राक्षस तो म्हणजे चंदन, दोघेही दारू ढोसत बसलेले असतात. विद्याधर म्हणतो की आज लई दिवसांनी एकदम भारी वाटायला बघ चंदन, जीव एकदम थंडगार झाला बघ, लई दिवसानं असं मनासारखं प्यायलोय. चंदनचा आयदा फायदा होतोय. तो विद्याधरचं कौतुक करतो की मालक साहेब, छोटे मालक नाही म्हणजे तुम्ही ना लई भारी हायसा बघा. तुम्हाला नाही माहिती पण मालक साहेबांपेक्षा ना तुम्ही लई दिलदार हायसा. पुढे विद्याधर चंदनला म्हणतो, काय लेका दादा फक्त तुला पैसे देतो बघ, पण आज आम्ही तुला अमृत पाजलंय अमृत. त्याचं केस ओढत तो म्हणतो, हे आमचं एक काम कर, हे ते तुझं डोकं आहे ना ते घासून घासून या गावात एखादं हिरवं कवळं पाखरू दिसतंय का बघ की आमच्यासाठी. चंदन, अरे या वाघाच्या तोंडाला लई दिस झालं, गरम रगतच लागणार रे. चंदन म्हणतो, ते नव्ह या हिरवळीत लई भारी भारी हरणी चरायलेत. तो साखरे आहे का, त्याच्या कारभारणीला कधी बघितलंयसा का तुम्ही. तेव्हा विद्याधर विचारतो की कोण र. अहो तिला बघितलं की नाही, अशी काळजात आर पार घुसतीया. विद्याधर म्हणतो की काय सांगालास. विद्याधर म्हणतो की चंदन, तिची आणि माझी जरा भेट घडवून आण की. तेव्हा चंदन म्हणतो की काय सांगालाय छोटे मालक, अहो बांधून अशी समोरच आणतो की तुमच्या. तेव्हा विद्याधर इतका खुश होतो, चंदन आला का लय खुश, तू तर आमचा आधार आहेस की. तेव्हा चंदन हसत म्हणतो की ते तर आहेस की. आता तो ड्रायव्हर विद्याधरला रिक्वेस्ट करतो की मालक साहेब अहो लई उशीर झालाय बघा. तेव्हा विद्याधर त्याच्यावरती भडकतो, दारूची बॉटल उगारतो. तो रिक्वेस्ट करतो की मालक साहेब मला जावंच लागेल व, अहो माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही, अंगात ताप भरलाय. तेव्हा विद्याधर चंदनला म्हणतो की चंदन मॅटर जरा लईच सिरियस आहे बघ, वरून आता पाऊस बी पडायला लागणार आहे. उगा याची बायको बिको मेली तर आपल्याला पाप कशाला. चला ऐ चंदन, पण मी परत येईपर्यंत शिकार तयार पाहिजे बरं का. तेव्हा चंदन म्हणतो की तयार करूनच ठेवतो की. आणि ते निघायला इकडे जेव्हा आबा आरती कामावरून घरून पोहोचलेले असतात ना, तेव्हा आरती आर्चीला सांगते की करा चांगला अभ्यास करा. आबा जेव्हा आनंदीबद्दल चौकशी करतात, आर्चीकडून त्यांना कळतं की आनंदी घरी आलीच नाही आहे. आबा मात्र आता अख्खं घर डोक्यावर घेतात आणि त्यांना धडकी भरते
ह्या पोरीला घरी यायला सांगितलं होतं, तरीसुद्धा काय ऐकत नाही. तिथे आरती सांगते की आबा थांबा, मी वैशुताईचा फोन घेऊन येते आणि आनंदीला फोन करते. ती धावत फोन घेऊन येते आणि आनंदीला पटकन फोन लावते. आनंदीला आता कळतं की वैशुताईची रिंगटोन म्हणजे नक्कीच करून फोन असेल. पण आनंदीच्या फोनची बॅटरी लो असते ना. जरी आनंदीने फोन घेतला असता तरीही आवाज व्यवस्थित येत नाही. इकडून आरती विचारत असते की तू कुठे आहेस. आनंदी बोलेपर्यंत तिची बॅटरीही संपते आणि फोन स्विच ऑफ होतो. तिकडे आबांनी आता अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं. तेव्हा आजच्या दिवशीच या पोरीला बाहेर पडायचं होतं. आरतीला ओरडतात की लाव, परत फोन लाव. नंतर तर आनंदीचा फोन पार स्विच ऑफच येतो आणि आबांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आबा रागाच्या भरात टेबलवरती हात आपटतात. वेळेवरती फोन चार्ज करायला काय होतं या पोरीला. त्यात तो सैतान आलाय गावात. त्याची नजर माझ्या लेकरावर पडली तर. आणि त्यांना वेगळंच दडपण येतं. आता तर आरतीचा सुद्धा जीव घाबराघुबरा होतो. इकडे आनंदी एका छोट्याशा टपरीपाशी पोहोचते आणि ती विचारते शिवणाकवाडीला जायचा रस्ता ह्योच आहे का. तेव्हा तो दुकानदार तिला बरोबर रस्ता सांगतो की नाही, असं सरळ जावा आणि तिथून उजवीकडे वळा, रस्ता आहे ना तिथून तसंच जावा, तुम्ही बरोबर शिवणाकवाडीला पोहोचताय बघा. इकडे आबांची आरतीची पळापळ चालू झालेली असते. आबा आता आनंदीला शोधायचं म्हटलं तर पिंट्याला फोन करायला सांगतात. इतक्यात वैशूसुद्धा धावत येते. आनंदीचं काही कळलं का त्यांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. आरतीने पिंट्याला फोन करून आनंदीला शोधायलाही सांगितलेलं असतं. आता आनंदी कुठे राहिली असेल, ती कशी असेल, काहीच थांगपत्ता लागत नसतो आणि सर्वांची आता बुद्धीही बंद पडते. आरतीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, पण ती आबांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात पिंट्या येऊन हॉर्न वाजवतो. आरती त्याच्याकडे धावत सुटते. आबांचा जीव इतका घाबराघोबरा होतो. आबा सांगतात की लवकरात लवकर शोधून आणा गं. आणि वैशू आबा देवाचा धावा करत असतात आनंदीसाठी. आनंदी घराकडे निघालेली असते, पण ती वादळात सापडते. इतकं जोराचं वादळ चालू होतं, वारा चालू असतो. आनंदीसुद्धा थोडीशी घाबरलेली असते. अरे देवा देवा, अरे तू काय परीक्षाच बघतोयस का माझी आज. बबनराव आज फक्त तुमचीच सोबत आहे बरं का मला. मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली. काय करावं सुचत नसतं. आनंदी आता पटापट पावलं टाकीत घराकडे यायला निघते. आरती तिच्या टुरिझमच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटही घेते आणि तिथे गेल्यानंतर कळतं की आनंदी तर केव्हाच निघाली आहे तिथून. आरती डोक्याला हात लावते. पिंट्या तिला समजावत असतो की ताई नको ना काळजी करूस. आरती त्याच्यावरतीच वचकते. म्हणजे टेन्शनमध्ये आता माणूस चिडचिड करतोच ना. अरे पिंट्या असं कसं काय, टेन्शन घेऊ नको. इथं काळीच माझं धडधडायला लागलंय. कुठे गेली असेल ही पोर. तेव्हा आता कुठं शोधायचं या पोरीला जाऊन. इकडे आनंदीसोबत आता मोठा घात होणार असतो. कारण विद्याधरची गाडी अडकलेली असते एका खड्ड्यात आणि तो ड्रायव्हर ढकलून काढण्याचा प्रयत्न करतो. पण आता त्याची ताकद त्या गाडीपुढे कमीच पडते. तो आता गाडी चालू करूनही काढण्याचा प्रयत्न करतो, तरीही ती गाडी खड्ड्यातून निघत नसते. तो जेव्हा प्रयत्न करत असतो ना, नेमकी तिथेच आनंदी तडमडते आणि तिच्या मनात विचार येतो की अरे बापरे, वाऱ्या वादळातमध्ये कोणाची तरी गाडी बंद पडली आहे वाटतं. आणि ती त्या ड्रायव्हरला जेव्हा हाक मारते ना, बिचाराचा जीव घाबरतो हा. कारण त्यालाही माहिती आहे आपला मालक किती नीच आहे ते. आनंदी चौकशी करते की दादा काय झालं, गाडी अडकली आहे का. आता त्या ड्रायव्हरने आनंदीला ओळखलेला असता. तो आनंदीला ओरडता सुद्धा की आनंदी तू इकडे काय करायला लागलीस, तू घरला जा बरं. तेव्हा आनंदी विचारते की दादा तुमची गाडी अडकली आहे का, काय झालं आहे नेमकं, गाडीला का बंद पडली आहे गाडी. तेव्हा तो इतका घाबरतो बिचारा आनंदीसाठी. कारण त्याला मनात एकच भीती असते की त्या विद्याधरची काळी घाणेरडीनं जर आनंदीवरती पडता कामा नये. म्हणूनच तो तिला जरा बाजूला घेऊन येतो. आनंदी चल तिकडे बाजूला चल. अगं तू इतक्या रातच्याला इथं काय करायला लागलीस. तेव्हा आनंदी सांगते की दादा अहो मी घराकडेच निघाले होते, फोन बी बंद झाला आहे माझा. पण तुमचं काय झालं आहे, गाडीचं काय प्रॉब्लेम आहे का. तेव्हा तो म्हणतो की आनंदी हां ती गाडी जरा खड्ड्यात अडकली आहे, ते बघतो माझ्या मी, तू इथनं नीट घरला जा बरं. तेव्हा आनंदी म्हणते की दादा अहो असं कसं,
तुम्ही अडचणीत असताना तुम्हाला एकट्याला नाही ना सोडून जाऊ शकत. कधी कधी ना चांगुलपणाने मदत करण्यातसुद्धा किती धोक्याचं ठरू शकतं. तसंच काहीसं आनंदीसोबतही घडतं. तो मनातच विचार करतो की आनंदी, अगं बाय घरला जा गं, ह्यो माणूस चांगला नाही आहे. आता तो ड्रायव्हर शेवटी इतका वैतागतो. आनंदीला अक्कलच नाही आहे गाडीची. ती ऐकतच नाही त्याचं. ती सांगते की इथे कुठे मला नारळाचा वास येतोय, जावळं पडली आहेत का, ती काढा आणि ती गाडीच्या चाकाच्या खाली घाला. तुमचं गाडीचं चाक सहज निघाल बघा, चला पटापटा. आणि तो ड्रायव्हर शेवटी उचलून ती जावळं जे आहेत ते आनंदीच्या हाती आणून टेकतो. आनंदी त्या गाडीच्या भोवती उभी असते आणि त्या चाकाच्या खाली ती जावळं टाकत असतानाच नेमकी त्या नीच नालायक नराधमाची इतकी घाणेरडी नजर पडते ना आनंदीवरती. ज्या क्षणी तो डोळे उघडतो त्याचं लक्ष गाडीच्या आरशात जातं आणि जेव्हा त्या आरशात तो आनंदीचा चेहरा बघतो ना, तेव्हा मात्र त्याच्या मनात घाणेरडं विचार येतात. त्याला आनंदीची भुरळ पडते, तिच्या सौंदर्याची भुरळ पडते आणि तो ताडकन गाडीच्या खाली उतरतो. तो जरासा आनंदीच्या जवळ येतो. आनंदी मागे वळते आणि त्याला कळून चुकतं की अरे अरे ही तर आंधी आहे, म्हणजे शिकार पक्की. आता त्या ड्रायव्हरच्या मनाला इतका मोठा धक्का बसलेला असतो ना, कारण शेवटी त्या नराधमाची नजर आनंदीवरती पडलीच. विद्याधर आनंदीला विचारतो की कोण आहेस तू, इकडं काय करायला लागलीस. तेव्हा आनंदी सांगते की दादा, मी इथून जात होते, तुमची ती गाडी खड्ड्यात अडकल्याचं दिसलं, मग ती मदत करायला लागले. विद्याधर सांगतो की अगं, तू जी गाडी खड्ड्यातून काढायला मदत करायला लागली ना, ती गाडी माझीच आहे की. आनंदी विद्याधरला सांगते की दादा, एक काम करा की 120च्या स्पीडनं ती गाडी पुढे घ्या, नक्की त्या खड्ड्यातून निघल. तो म्हणतो की काय, अरे पण ती झावळं कशाला टाकल्यात तिथं, तू काय बोलायला लागलीस मला काय बी कळलं नाही. तेव्हा तो ड्रायव्हर जो आहे तो सांगतो की आनंदी, ते माझं मी बघतो बाई, जाय तू इथून. किती यार जीवाच्या आकांताने तो समजवत असतो. आता विद्याधर त्या ड्रायव्हरवरतीच वचकतो. ए लेका, ती जी सांगा लागली आहेस ना, ते गपगुमान कर आधी. ड्रायव्हरचा नाईलाज होतो आणि तो पटकन गाडीत बसतो. आता विद्याधर आनंदीचा हात पकडतो. ओ ताई, आते या गाडी येईल आपल्याच अंगावरती, जरा बाजूला उभा राहा. आणि तो बाजूला आनंदीला घेऊन येतो. पण त्याची ती घाणेरडी नजर आनंदीवरून हटतच नसते. शेवटी आता तो ड्रायव्हर आनंदीने सांगितल्यानुसारच 120च्या स्पीडनं जशी गाडी फास्टमध्ये घेतो, तसं थोड्या वेळातच ते चाक जे अडकलं आहे ते बाहेर निघतं. विद्याधर मोठ्याने ओरडतो, अगं आय 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 आय, तुम्ही म्हणला तर तसंच झालं की, गाडी लगेच निघाली की. तुला ड्रायव्हिंग येते काय. तेव्हा आनंदी सांगते की नाही, आमच्या कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवतात ना, त्याचाच नियम लावला मी. विद्याधरचं सगळं डोक्यावरूनच जातं. तो विचारतो की फिजिक्स म्हणजे काय ते. तेव्हा आनंदी सांगते की त्याच्या मते ना, आम्हाला शिकवलं होतं अँग्युलर वेलॉसिटी, तोच नियम लावला. तो विचारतो की म्हणजे. आनंदी सांगते की ते तिरच्या वर्तुळ, एखादी गोष्ट जास्त जोराची फिरवली ना की ती बरोबर पुढे सरकते. तरीही त्या विद्याधरच्या त्या माथेफिरूच्या डोक्यात काहीही घुसत नाही आणि आनंदीचे प्रयत्न फेलच ठरतात. आता पुढे आनंदी सांगते की चला मी येते. तेव्हा विद्याधर तिला अडवतो, थांब थांब अगं, तू एवढी गाडी आमची खड्ड्यातून काढली, आमची मदत केली, आता तुला सोडायचं काम माझं. तेव्हा आनंदी सांगते की नाही नको दादा, राहू देत, माझी माझी मी जाते. तेव्हा विद्याधर आनंदीवरती कावेबाज नजर टाकत म्हणतो की आता तुम्ही आमची इतकी मदत केली आता आम्हाला बी तुमच्यासाठी काहीतरी करायचा चान्स द्या की. त्याच्या शब्दाचा अर्थ फक्त त्या ड्रायव्हरलाच उमगतो. तरी पण आनंदी नको नकोच म्हणत असते. आता तो ड्रायव्हर म्हणतो की ओ साहेब, जाऊ दे की तिचं तिला. तेव्हा विद्याधर तिच्यावरती वचकतो की ड्रायव्हर, आला का काय बी काय बोलायला लागलास, पावसाचं वातावरण आहे, त्यात ही पोरगी एकटी आहे, अशी एकटीला जाऊ देतो काय वय. आणि तो आनंदीला असे काही शब्दांची भुरळ पाडतो ना, मुद्दामच तो शब्दांची फेरफार करतो, म्हणजे अडकवतोच म्हणा की की तू मला ओळखलं नाहीस काय, तुमचं मालक साहेब आहेत ना, अगं त्यांचा मी धाकला भाऊ, छोटा भाऊ. आता तुमच्या मालक साहेबांनी तुला
चल म्हटलं असतं तर तू आली असतीस का नाही? नाही म्हणजे माझ्यावर विश्वास आहे का नाही तुमचा? त्यात तू एकटी पोरगी आहेस अंधाराचं. तेव्हा आनंदी म्हणते की होय काय? मला माहिती नव्हतं साहेब. आता तुम्ही एवढा आग्रहच करता आहेसा तर सोडा मला घरी. ती थोडंसं चाचपडतच बोलते. झालं. आता ड्रायव्हरला इतकं टेन्शन येतं. आता विद्याधर त्याला खुणावतो आणि गाडीत बसायला सांगतो गुपचूप. आनंदीला तो गाडीत बसवतो आणि स्वतः दरवाजा लावतो. तो तिच्या अवतीभोवतीच थांबलेला असतो. तिच्यावरून नजरही हटवत नाही. आनंदीला मनात कसं तरीच होतं. तिचं मन तिला काहीतरी वाईट घडतं याचा संकेत देत असतं. आनंदी उतरणार तर विद्याधर जबरदस्ती करतो. अगं कशाला मधीच कुठं बी उतरायला लागलीस? त्यात तुला काही दिसत बी नाही. पावसाचं वातावरण आहे. अंधाराचा कोणी गैरफायदा घेतला तर? तेव्हा तो ड्रायव्हर घाबरतो. तो म्हणतो की मालक जाऊ देत की तिचं तिला. काय महत्त्वाचं काम असेल तर तिचं. विद्याधर त्याला ओरडतो की ड्रायव्हर गुपचूप तुझं तुझं काम कर. आता गाडी कुठं बी थांबवायची नाही. आणि तोही पाठीमागे गाडीतच बसतो. इकडे आबांभोवती आता शेजारपाजारची माणसं जमलेली असतात. पाऊसही जोराचा पडून गेलेला असतो. त्यात आरती भिजून घरी आलेली असते. आबांची तब्येत खालावल्याचं कळताच याने आरतीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आबांना नुसतं जीवाला घोर लागून राहतो. आनंदीची काळजी वाटत असते. त्यात भीती जास्त वाटते की त्या राक्षसाची नजर त्या लेकरावर नको पडायला. आरती त्यांची समजूत घालत असते, धीर देते. आबा नका काळजी करू अशी. आनंदी सापडेल की कुठं जाईल ती हो? इकडे चंदन वैशूला विचारतो की काय करत होतीस तिथं? तेव्हा वैशू सांगते की आनंदी अजून घरी आली नाही ना आणि मगाशी पाऊस बी पडून गेलाय. ते आबांना तिची काळजी वाटत होती चक्कर आले. चंदनला ती म्हणते की जरा ऐकता का? मला थोडेसे पैसे द्या की. आबासाठी बीपीची गोळी घेऊन येते. बीपी वगैरे शूट झाला तर उगं धावपळ नको ना. पण काही वेळातच आनंदी भिजून घरी परतलेली असते. आता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आरती तिला ओरडते की अगं आनंदी कुठं होतीस तू? तुझ्या त्या ऑफिसमध्ये पण आम्ही शोधून आलो तुला. तुझा फोन बी लागना गेलता. काय झालं नेमकं? आता नक्की काय झालं? तिला उशीर का झाला? त्याचं कारण आनंदी इथे सांगते. अगं तायडे लय अंधार पडला होता. मी निघालेच होते घरी यायला. त्यात पाऊस बी चालू झाला. मग त्या छोट्या मालकाने मला इथं घराजवळ आणून सोडलं. ताई लई लई सॉरी गं. मग अंधार पडला होता. पाऊस बी पडायला लागला. त्यात वाट चुकले गं मी. त्यामुळं मला उशीर झाला. आबा सॉरी. आनंदी इतकी घाबरलेली असते आणि त्यात ती माफी मागत असते. आबांना नेमकी भीती होती तेच घडतं. आनंदी त्या राक्षसाच्या कचाट्यात सापडते. इकडे विद्याधर चंदनला फोन करतो. चंदन आला का? तुला एक हरणी शोधायला लावली होती आणि इथं मलाच एक हरणी गावली की. तेव्हा चंदन म्हणतो काय सांगायलास मालक? हे तर बेसच झाले की. कोण आहे ती हरणी? तेव्हा विद्याधर सांगतो की अरे आपल्या फॅक्टरीत काम करणाऱ्या आबा जाधवाची नात आहे ती. चंदन ओळखतो की आनंदी. आत मालक तिला कुठं शोधत बसलायसा? आंधळे आहे ती. तेव्हा विद्याधर म्हणतो की आंधळे आहे तर काय? तो म्हणतो की आता इथं माझ्या घरापाशीच राहते की ती. तेव्हा विद्याधर म्हणतो की अरे लई बेस झालं मग. कामच झालं की का आपलं. आहे बघ आता उद्यापासून ती कुठं जाती काय करते तिच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवायची आणि मला माहिती द्यायची. आता चंदन म्हणतो की मालक कशाला त्या पोरीच्या नादाला लागा लागलाय? आंधळी आहे ती. त्याच्यापेक्षा 101% हरणी तुमच्या पुढं आणतो की. तेव्हा विद्याधर म्हणतो लाका खुळायस का काय? तुला कळना झालंय होय? ते तर बेसच आहे की. तिला कोण हात लावतंय? तिच्यासोबत कोण काय केलंय? तिला सांगता बी येणार नाही की. हे बघ चंदन माझं तेवढं काम कर. तुला पैशाच्या गादीवर लोळवतो बघ. चंदन पैशासाठी हापापलेला माणूस इतका नीच आणि नालायक आहे ना. तो काम करायला तयार होतो. चंदन म्हणतो की चला ठेवू काय छोटे मालक फोन. आणि ते सगळं त्याच्या बायकोने वैशूने सगळं ऐकलेलं असतं. इकडे आनंदीला जेव्हा आरती विचारते की कोणी लिफ्ट दिली तुला? इतक्यातच वैशू धावत येऊन सांगते विद्याधर निंबाळकर. आता मात्र सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आबा ओरडतात आनंदीला कशाला त्या माणसाकडनं लिफ्ट घेतली? तुला माहीत नाही तो माणूस कसा आहे ते. बरं त्यानं काही केलं का तुला?
हात वगैरे लावला का? काय झालं का तुला? तेव्हा आनंदी सांगते की नाही, पण त्यांनी माहिती सगळी विचारली माझी. आता तर पार यांचं अवसानच कळून पडतं. आबा आनंदीला इतके ओरडतात की अगं आनंदी, तू माहिती कशाला सांगितलीत? बरं तू चांगुलपणानं मदत पण केली. अगं पण असं कोणाला काय बी सांगायचं नसतंय. तेव्हा आनंदी घाबरतच सांगते की आबा, ते मला गाडीत बसल्यानंतर कळलं हो. आणि प्रेक्षकांनो, आता इथे भाग संपतोय खरा, पण पुढे मात्र जबरदस्त ट्विस्ट आला या. कारण आनंदीला युगंधरने त्याच्या फॅक्टरीतच घेतलेलं असतं. कारण शिर्केने बातमी आणलेली असते की आनंदीवरती विद्याधरची घाणेरडी नजर आहे, ती त्याच्या कचाट्यात अडकले. आनंदी जेव्हा तिथल्या कामगारांशी बोलत असते की मालक साहेबांच्या डिझाईन दर्जेदारच असतात, तेव्हा त्या विद्याधरची घाणेरडी नजर तिच्यावरती पडते. तो तिच्या अंगाला स्पर्श करणार, त्याच्या आत तिथे युगंधर येतो, त्याचा हातही मोडतो, त्याला फोडूनही काढतो आणि तिथलंच लोखंड घेऊन त्याचा पायही तोडतो. फरफटत आणून फॅक्टरीच्या बाहेर फेकून देतो आणि त्याला धमकीसुद्धा देतो की पुन्हा या माऊलीकडं, अगर गावातल्या फॅक्टरीतल्या कुठल्या बी मायलेकीकडं तू वाकड्या नजरेनं जर बघितलं ना, तर तेच डोळे काढून हातात देईन तुझ्या. आणि फॅक्टरीच्या बाहेर त्याने फेकून दिले. पण आता याचाच राग मनात धरून हा विद्याधर आनंदीसोबत वेडंवाकडं काही करेल का? आणि त्यावेळेला त्या वेळप्रसंगी युगंधर कसा वाचवेल आनंदीला? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार.